कुंभरास ही राशीचक्रातील 11वी रास आहे. धनिष्ठा नक्षत्राचे 2 चरण, शततारा नक्षत्राचे 4 चरण आणि पूर्व भाद्रपदा नक्षत्राचे 3 चरण या नक्षत्रांतील ताऱ्यांनी मिळून झालेल्या हातात कुंभ घेऊन उभ्या असलेल्या मानवाच्या आकृतीस कुंभरास म्हटले जाते. ही वायुतत्वाची स्थिर रास आहे. जन्मकुंडलीमध्ये ही रास 11 या अंकाने दर्शवतात. ही विषम राशी असून क्रूर पुरुष रास आहे. या राशीचा स्वामी शनी हा आहे. या राशीच्या व्यक्ती सडपातळ, उंच, हाडांनी मजबूत, चेहरा उभट, गाल थोडे आत गेलेले असतात. कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांचे स्वातंत्र्य खूप प्रिय असते. म्हणूनच त्यांना कोणत्याही दबावाखाली राहणे पसंत नसते आणि अनेकदा ते समाजाच्या चौकटीबाहेर जाऊन विचार करतात. या राशीच्या व्यक्ती अत्यंत हुशार आणि सौजन्यशील असतात. त्यांच्याकडे नवीन कल्पना मांडण्याची आणि कठीण समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची नैसर्गिक क्षमता असते. समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची आणि इतरांना मदत करण्याची त्यांना आवड असते. ते स्वभावाने दयाळू आणि परोपकारी असतात. कुंभ राशीच्या व्यक्ती मनात जे आहे ते स्पष्टपणे बोलून दाखवतात. त्यांना खोटेपणा किंवा दिखावा करणं अजिबात आवडत नाही. हे लोक कष्टाळू, मेहनती खूप असतात. एकदा का एखादं ध्येय ठरवलं की ते पूर्ण करण्यासाठी हे लोक प्रचंड मेहनत करतात. कुंभ राशीचे लोक खूप मैत्रीपूर्ण असतात, पण ते प्रत्येकाशी लगेच भावनिकरित्या जोडले जात नाहीत. एकदा एखाद्याशी मैत्री झाली की ते अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान मित्र बनतात. कधीकधी समोरच्याला कुंभ राशीवाले थोडे थंड आणि अलिप्त वाटू शकतात आणि कुंभ राशीचे लोक खूप हट्टी, बंडखोर, अधीर ही कधीकधी वाटू शकतात. कुंभ राशीचा स्वामी शनी असल्यामुळे या व्यक्तीची पकड तांत्रिक विषयांवर चांगली असते, जसं की इंजिनिअरिंग, IT, सॉफ्टवेअर, रिसर्च. तसेच या राशीच्या व्यक्तींना समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. त्यामुळे NGO, सोशल वर्क, पॉलिटिक्स मध्येही हे लोक काम चांगले करतात. तसेच टीचिंग, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, मॅनेजमेंट, लॉ, कॉमर्स या फील्डमध्येही ते उत्तम काम करू शकतात. कुंभ राशीच्या लोकांमध्ये पुढील आरोग्याच्या काही तक्रारी बघायला मिळतात. पाय दुखणे, गुडघे दुखणे, हाडांचा त्रास, पचनसंस्था बिघडणे, पोटाचे काही विकार होणे, गॅस, मूत्रपिंडाशी संबंधित आजार किंवा रक्ताचे विकार किंवा हाय किंवा लो ब्लड प्रेशर, ओव्हर थिंकिंग करणे इत्यादी. कुंभ राशीच्या व्यक्तीची आर्थिक स्थिती आयुष्याच्या विविध टप्प्यांवर बदलत जरी असली तरी साधारणपणे ती सरासरीपेक्षा चांगली आणि स्थिर असते. या राशीचा स्वामी शनी असल्याने त्यांना संपत्ती कमवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, पण मिळालेली संपत्ती टिकूनही राहते. कुंभ राशीच्या लोकांना वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीपेक्षा स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पैशांवर जास्त विश्वास आणि प्रेम असते. कुंभ राशीचे लोक उधळपट्टी करत नाहीत. ते प्रत्येक रुपया विचारपूर्वक खर्च करतात. भविष्यासाठी पुंजी साठवून ठेवण्याचा त्यांचा कल असतो. वयाच्या 30 ते 50 या काळात त्यांच्या आर्थिक प्रगतीचा सुवर्ण काळ असतो. या काळात ते स्वतःचे घर, गाडी आणि मालमत्ता निर्माण करतात. कुंभ राशीच्या व्यक्तींना दीर्घकालीन आणि तांत्रिक क्षेत्रातील गुंतवणुकीत, उदाहरणार्थ शेअर्स, नवीन स्टार्टअप, जमीन यात जास्त रस असतो. शनीच्या प्रभावामुळे रिअल इस्टेट्स म्हणजे जमीन जुमला मध्ये गुंतवणूक करणे त्यांच्यासाठी फायदेशीर असते. कुंभ राशीच्या लोकांची मैत्री मिथुन आणि तुळ राशीच्या लोकांशी लवकर होते व टिकणारी पण असते ही मैत्री. कुंभ राशीच्या लोकांना अशा मित्रांची गरज असते की जे त्यांना प्रश्न विचारणार नाहीत किंवा त्यांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणार नाहीत, पण त्यांना समजूनही घेतील. ज्याच्याशी तासनतास चर्चा करता येईल असेच लोकांचे ते कायमस्वरूपाचे मित्र बनतात. तर मित्रांनो, ही तुमच्याशी माहिती कनेक्ट होतीये का? तुमची राशी कुंभ राशी आहे का? आणि जर नसेल तर तुमच्या आसपास किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कुंभ राशीच्या व्यक्ती असतीलच ना, त्यांना ही व्हिडिओ फॉरवर्ड करा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.